अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। दौंड तालुक्यात राहू परिसरात बिबट्याचा वावर। धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात। शेत पिकांचं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। भंडाऱ्यात गो तस्कर करत पोलिसांशी झटापट, कारवाईत 15 जनावरांची सुटका। आणि इंदापुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन, थकीत बिलांसाठी कारखान्यासमोर ठिय्या। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। दौंड तालुक्यातील राहुगाव परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली असून सोनवणे मळा नवले मळा या रस्त्यावर रामभाऊ सोनवणे यांना बिबट्याचं 2 वेळा दर्शन झालंय। शेतीची कामं उरकून घरी जात असताना ट्रॅक्टर समोर अचानक बिबट्या आल्यानं सध्या दौंड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बारामतीत माध्यमांशी बोलताना पार्थ पवार यांनी बारामतीतील जनतेला आव्हान केलंय की आपल्याला 2,17,000 रेकॉर्ड तोडायचं आहे, त्यामुळे मतदान करायला बाहेर पडा। तसेच त्यांनी लोकसभा विधेयक नामंजूर झाल्यासंबंधित भाष्य केले। पाहूयात। उदय सामंत आहेत, सुप्रियाताई आहेत, रामदास फुले आहेत, तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल आहेत, असे सगळे आमदार असतील। मध्ये बारामतीकरांना काय आवाहन कराल? कारण का आपण पाहिले की अजितदादांना बारामतीकर विक्रमी मताधिक्याने विजय करायचे, परंतु आता तर बारामतीकर पेटून उठलेत की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणी आता बारामतीकर मतदान करणार आहेत। मला एवढंच मेसेज द्यायचा आहे सगळ्यांना की ऊन खूप आहे। सगळ्यांना माहिती आहे की वहिनी निवडून येणारच, त्याच्यामुळे अनेक लोक म्हणतील की कशाला यायचं मतदान करायला, वहिनी तर निवडूनच येणार आहे। पण आपल्याला एक रेकॉर्ड तोडायचा आहे 2,17,000चा। त्याच्यामुळे मी विनंती करतो की अजून मतदान करायला यावं। एक घरातल्या महिलाला एक कॉन्फिडन्स देण्याचं काम वहिनींनी केलं आहे की वय न बघता तुम्ही कधी पण उभा राहू शकता तुमच्या पायावरती। हा एक खूप पॉझिटिव्ह मेसेज वहिनींनी महाराष्ट्रामध्ये दिला आहे आणि तसाच मेसेज, तशी एक संधी आदरणीय प्रधानमंत्री देणार होते देशाला। पण ठीक आहे, पुढच्या वेळेस आपण बघू। परत जेव्हा लोकांना कळेल की किती गरजेचं होतं, तेव्हा लोकांना पटेल की हा निर्णय योग्यच होता जर झाला असता तर। त्याच्यावरती आता जास्त काय मला बोलायचं नाही। कर्नाटकमध्ये जो एफआयआर दाखल झाला होता दादांच्या अपघातासंदर्भातला, आता खरं तर सीबीआयने त्याच्यामध्ये कडक कारवाई करायला सुरुवात केली आणि डीजीसीचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अटक केली। मला त्याच्याबद्दल काय माहिती नाही अजून, ते माहिती घेतल्यानंतर मी याच्यावरती एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स केली। धाराशिव जिल्ह्यात काल विविध गावांमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून यात फळबागांचं देखील नुकसान झालंय। या अवकाळी पावसामुळे शेतकरी सध्या संकटात सापडलाय। गो तस्करीच्या कारवाईसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तस्करी करणाऱ्यानं झटापट केल्याचा प्रकार समोर आलाय। यावेळी पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप करत गो तस्करानं थेट पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार भंडाऱ्याच्या सालेभाटा गावात घडलाय। या कारवाईत 15 जनावरांची सुटका करीत गोशाळेत त्यांची रवानगी करण्यात आली आहे। मात्र पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गो तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। वर्दीलात पकड देशात वाढणारी विकृत जिहादी मानसिकता आणि हिंदू समाजावरील अन्यायाविरोधात आज भंडारा शहरात बजरंग दल भंडारा जिल्ह्याच्या वतीनं त्रिमूर्ती चौकात भव्य जन आंदोलन करण्यात आलंय। यावेळी लँड जिहादद्वारे होणारे अवैध कब्जे त्वरित हटवावेत आणि धर्मांतर विरोधी कठोर कायदा लागू करावा अशा मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। जय श्रीराम, मी प्रकाश पांडे, विश्व हिंदू परिषद भंडारा जिल्ह्यातर्फे बजरंग दलाच्या नेतृत्वामध्ये आज माननीय राष्ट्रपतींना एक ज्ञापन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिलेलं आहे। विगत 6 महिन्यापासून, वर्षभरापासून आणि या मागील 1 महिन्यापासून होणाऱ्या ज्या जिहादी घटना भारतात होत आहेत, कॉर्पोरेट जिहाद, लव जिहाद, धर्मांतरण है ना, लँड जिहाद यासारख्या ज्या घटना महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात होत आहे, त्याच्याविषयी अंतिम चेतावणी देण्यासाठी आणि कायद्याला किंवा प्रशासन ज्यांच्या हातात आहे त्यांना एक अंतिम चेतावणी देतोय की यांनी
लवकरात लवकर या सर्व जिहादी मानसिकतेच्या लोकांना योग्य ती कार्यवाही करून प्रतिबंधित करावे, कठोर कायदे बनवावे आणि कार्यवाही त्यांच्यावर करण्यात यावी. अन्यथा ज्या लव जिहाद लँड जिहादमुळे जो हिंदू समाज, बहुसंख्य हिंदू समाज पीडित झालेला आहे, तो आता रस्त्यावर उतरेल आणि बजरंग दल मग आपल्या भाषेमध्ये या जिहाद्यांना आणि या मानसिक विकृत लोकांना उत्तर देण्यासाठी समर्थ राहील. जय श्रीराम. मी प्रतीक रमेशराव कहू, बजरंग दल भंडारा जिल्हा संयोजक म्हणून माझ्याकडे दायित्व आहे. आज आम्ही इथे सर्वजण देशात सुरू असलेल्या सगळ्या जिहादी मानसिकतेच्या विरोधात निवेदन राष्ट्रपती महोदयांना द्यायला इथे सर्व आम्ही जमलो आहे. आम्ही सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. आमच्या मागण्या ते नक्कीच राष्ट्रपती महोदयांपर्यंत पोहोचवतील आणि राष्ट्रपती महोदय योग्य ती कारवाई करतील, हीच तुमच्या माध्यमामार्फत माझी त्यांना विनंती. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील एकूण 18 गावं आणि 29 वाड्या अजूनही पाणी टंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जात आहेत. दुसरीकडे ग्रामपंचायत काळेश्री आणि आजूबाजूच्या अनेक गावांत सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनांचा देखील बोजवारा उडाल्यानं या योजना देखील येथील गावकऱ्यांची तहान भागवण्यास अयशस्वी ठरल्या. सद्यस्थितीत 5 दिवसांनी गावाला पाणी पुरवठा केला जात असून भांडी घासण्यासाठी गावातील दूषित पाण्याचा वापर करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी या परिस्थितीमुळे संताप व्यक्त केला आहे. पेण तालुक्यातला खारेपाट गाव आहे, विभाग आहे वाशी खारेपाट. याच्यात 18 गावं आणि 29 वाड्या आहेत आणि हाकेच्या अंतरावर शापाडा आणि हेटवणा धरण आहे, जो आमच्यासाठी तयार केलेला आहे. या खारेपाट विभाग या पेण तालुक्यासाठी केलं आणि त्यातून पाणी हा 50-60 किलोमीटर मुंबईला जातो, सिडकोला पुरवला जातो. पण आमच्या खारेपाटाला 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांना पाणी पुरवठा होत नाही आणि जसजसे मे महिना जवळ येतो तशी पाणी टंचाई खूप भीषण होत जाते आणि 1 तासात 5 दिवसांनी पाणी येतो आणि तो पण रात्री 1 वाजता 2 वाजता असे प्रत्येक गावाला वाटलेले आहेत 1-1 तास. आणि त्याच्यात जर पाईपलाईन फुटली आणि फुटतेच, कारण ही 38 कोटीची निधी जी मंजूर होऊन जो पाईपलाईन आलेली आहे ती एवढी खराब आहे की प्रेशर दिल्याने की पाईपलाईन फुटते. त्यामुळे जो ज्या गावाला पाणी ज्या दिवशी जाणार होता आणि पाईपलाईन फुटली की त्या दिवसाला पाणी त्यांना मिळत नाही. अशा प्रकारे भीषण टंचाई झालेली आहे आणि अजूनपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा शासनातर्फे की पाणी समस्या सोडू शकतो असं अजूनपर्यंत तरी झालेलं नाही. पाण्याची हीच परिस्थिती, पाणीच नाही. आम्ही वाडा, वाशी, कणा, बोरझार, रायवा, दादर, इकडची पेन इकडून पाणी आम्ही. पण आता आलाय गावात, त्याला ही परिस्थिती 5-5 दिवसात येते. आणि मग ड्रम भरून ठेवायला मग ड्रम भरून ठेवायलाच लागतात. नाही पाण्याचा वापर, दुसरा पाणी नाही मला गॅरंटी नाही ना. कधी कधी नळ फुटतात, एखाद्या 10-10 दिवस पाणी येत नाही. धाराशिवमध्ये सलग दुसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय, तर तुळजापूर तालुक्यातील सावरगाव भागात आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आंबा गळती झाल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झालेत. विक्रीला आलेला आंबा अवकाळीत मातीमोल झालाय, परंतु पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जातीये. दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारनं नवीन आदेश काढताना जे दिव्यांग 100% अपंग आहेत अशांनाच यापुढे मानधन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून तो अन्यायकारक आहे. तसेच लाडकी बहिणींना ज्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा होतं तशीच आर्थिक तरतूद दिव्यांगांसाठी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. लाडकी बहीण तुपाशी आणि दिव्यांग बांधव उपाशी अशा घोषणा देण्यात आल्या. दिव्यांगांवर अन्याय करू नका अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मी सुनील कहालकर, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका लाखनीचा अध्यक्ष आहे. आम्ही सर्व भंडारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर इथे निवेदन घेऊन आलेलो आहोत आणि ते जो निवेदन आहे, जो महाराष्ट्र शासनाचे जो GR काढलेला आहे की जे टेम्परवारी दिव्यांग बांधव आहेत त्यांचे मानधन किंवा त्यांना कोणत्याही पद्धतीचे लाभ मिळणार नाही, त्याकरिता आमची शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी सरसकट आणि दर महिन्याला दिव्यांग बांधवांचे मानधन जमा करावे. लाडक्या बहिणीला दर महिन्याला मिळतात, पण दिव्यांग बांधवांना 6-6 महिन्यापासून आजपर्यंत मानधन मिळत नाही आणि दिव्यांग बांधव कसे का उपजीविका भागवतील त्याकरिता आमच्या भंडारा जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन भीक मागू आंदोलन करणार आहेत.
इंदापुरात रयत क्रांती संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीनं कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना सहयोग ओंकार शुगरच्या समोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय. कारखान्याला देण्यात आलेलं स्वर्गीय खासदार कर्मयोगी शंकरराव पाटील यांचं नाव तात्काळ काढून टाकून त्यांच्या नावाची होत असलेली बदनामी थांबवण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदर्श धाबे टेकडी परिसरात पुन्हा एकदा नरभक्षी बिबट जेरबंद करण्यात वन विभागाला मोठं यश मिळालं असून 19 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 5 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. वन विभाग व शीघ्र दलाच्या वतीनं बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं असून धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईत क्षेत्र सहाय्यक प्रवीण केलवतकर, वनरक्षक सतीश शेंद्रे, अमित राऊत, पुरुषोत्तम पटले तसेच नवेगाव बांध व अर्जुनी येथील RRT पथकानं मोलाची भूमिका बजावली आहे. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर धाबे टेकडी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. या बातमीसह वेळ झाली येथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.